आणि गिफ्ट पण दिले परफ्यूम. फायनली गाईज घेतले. आता जरा म्हटलं नाही का घर सजावटीचं व्हायची माझी इच्छा माझ्या पप्पांनी पूर्ण केली फायनली. स्वागत पण एकदा तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. आणि आत्ता एवढं सकाळी आवरून बघा मी काल कपडे घेऊन आलो. आपल्या दिवाळीची शॉपिंग झाली. आपल्या 2 भावांना करायचे होते, आबीला आणि अजयला. तर चाललो नाही का त्यांना कपडे आणतो जरा. आणि अजून डेकोरेशनचं पण थोडं सामान आणायचं. तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा. आणि आपल्या अजयने आणि आप्पूने बघून दोघांनी मिळून बघा किल्ला बनवला आहे मस्तपैकी. आता याचं अजून कलर विलरचं काम होईल आणि नंतर त्यावर मस्त मावळे बिवळे आपले महाराज. तर फायनल पण दाखवतो तुम्हाला, तुम्ही बघा नक्की. आता चला आम्ही जातो कपडे बघायला, शॉपिंग करायला. आज आलो परत प्रारंभ फॉर्मेन्सला. कालच आम्ही पॅन्ट घेऊन गेलो. आता या दोघांना कपडे घ्यायचे. चला बघू यांना चांगली भेटतात का नाही. चल 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 चष्मा काढ की भाजे बघू. हां बघू बसते ना साईज दाखव ना. त्या साईजमध्ये चांगलं प्रिंटेड तर हां भारी दिसतोय, भारी दिसतोय. बघ ना त्यात कलर बिलर दाखव ना. थांब जरा. फायनली गाईज यांना कपडे बिपडे घेतले आपण, चांगले आवडले बिवडले. दाखव रे. आणि गिफ्ट पण दिले परफ्यूम. तर आता जरा नाही का आपल्या सजावटीचं पण मटेरियल घ्यायचं आहे सामान. तर आता ते पण घेतो. बघ तुम्ही बघा, तुम्हाला पण दाखवतो. चला जरा चला. ओके ओके ओके. ठीक आहे. येल्लो वाला 190 वाला ब्रायटरवाला बल्ब नाही हे ना. ही हां ही 190 वाला येल्लो लाइटिंग बल्ब है. शॉप का हां दोन. कौन सा ऑर्डर कौन सा ऑर्डर बनते काय. बघ ना तू इकडे बघ. जैसा वाइट बल्ब भी डालना तो भी चलेगा और येलो बल्ब भी डालना तो भी चलेगा. कलर खुलेगा, ज़्यादा ग्लो करेगा ये. और इसमें इसमें ये पेपर कोटिंग आता है. इसका जो पेपर कैसा रहता है प्लास्टिक कोटिंग के साथ आता है. आप बस यूज़ कर सकते हैं. ये भी वैसे ही है ना. हाँ वो अलग है, बस वो छोटा वाला है थोड़ा. ये पूरा महाराष्ट्र का ही है. कितने रुपए को ये. बदलले का ते कोणतं घ्यायचं. हे कोणता पण हे घे. स्टार नको रे. स्टार थोडे असते. आम्हाला आवडतं. घे लवकर. या दिव्यांमध्ये कुठलं यामधलं लाईट दिसणार नाही ना. दिसणार ना. नॉर्मल पडणार. नॉर्मल पाहिजे सगळ्यात नाही. चालू किती लगाया मैं. हाँ चालू कर लगाना. नॉर्मल नॉर्मल जास्त. सेपरेट विटल रूप में जाना, अलग से करके साइड का नहीं करेंगे बस. इसमें ऐसा है ये मटेरियल अलग है और ये दिखाने का अलग है. हे विठ्ठल रुक्मिणीवालं ते चांगलं दिसतं. हां चांगलं दिसतं. फायनली गाईज घेतले. आता जरा म्हटलं नाही का घर सजावटीचं लाईट आणि काय आपलं आकाश कंदील. आता संध्याकाळी लावायला सुरुवात करतो. म्हणजे नाही का सगळ्यांनी लावलं, आपण पण लावून टाकायचे आता.
घरी जातो मस्त पैकी बघत राहा. पण भूक लागलेली सकाळपासून म्हणून मग वडापावचं नियोजन केलं मस्त. आता खूप दिवसानंतर काय लागतो इथला वडापाव चांगला नाही म्हणजे आम्ही क्लासला जायचं तेव्हा खायचो भारी टेस्ट क्वालिटी अजून तशीच. तर आता आम्ही खातो घरी जातो मस्त अजून काय खाणं असेल ते बघतो. अभ्यास तर 2 दिवस झाले वही तर उघडलीच नाही अभ्यास पण करतो. चला दिवसानंतर परत आले आम्ही नाही का सगळे एकत्र बघू शकता तुम्ही. जय अथर्व गणेश साईनाथ विरेश आणि यो सौरभ चहा प्यायला वेळ खायला मस्त. आजचा घरचं गणेश भाऊचा मग्गा काढ गणेश भाऊ यांचं आपलं आभार आहे मनापासून. तर ऑर्डर द्या ना काय काय मेनू 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 विरेश भाईने मेनू उचलला आता. काय बटर पाव भाजी का ए त्याला अमूर बटर मला बी. ए इकडे इकडे कोण आहे मास्क नाही लावलं तरी मला लोक म्हणत असतील मास्क. गाईच आपल्या वैभव ब्रदरला कपडे घ्यायचे होते त्यामुळे बघा शर्टलॉक कलेक्शनमध्ये गर्दी तर आहे. सकाळपासून नुसतं हिंडतो घरी अजून आकाशकंदील आणि लाईट पण नाही लावलं. आता घरी जाऊन लावत बसणार आहे कारण पप्पाला शेड येते नाही तर दिवाळी सण बिन असं आहे का नाही. जाऊ दे तुम्ही आता मी घरी जातो लवकरात लवकर ना आता बघतो जरा लाईट आणि ते लावायला तुम्ही बघा. पॅन्ट घालून आलो जाऊ दे. तर गायच आताच आपला वैभव ब्रदर बोलला की कॉफी प्यायची. त्या दोघांचं जेवण तर झालं आहे माझं जेवणच नाही झालं अजून त्यामुळे मला कॉफी प्यायची इच्छाच नाही. पण मी प्याणार आता कारण आपण तुम्हाला माहिती सोडत बिडत नाही. त्यामुळे आलो बघा श्रीजी आईस्क्रीम मस्तपैकी कॉफी. गेलो असतो तिकडे दुसऱ्या स्पॉटवर पण तिकडं जरा हे आता म्हणलं इकडे याला घेतलं नाही का त्यामुळे जाऊ द्या बोललो. तर चला मस्तपैकी कॉफी पितो आता. तर गाईज फायनली मी घरी येऊन सगळं म्हणजे नाही का हे करून लाईट बसूनच टाकली घराला. तुम्हाला पण दाखवतो ना बा बघू शकताय महाराजांचा आकाशकंदील मस्तपैकी आणि इथं लाईट आपल्या छोट्याशा घराला शोभा कशी आहे. माझी तर इच्छा होती इथं झाडाला पण लावायची. बघू शकता इकडं म्हणजे थोडं अंधारामुळे दिसत नसेल इकडं पण लावायची. ते लाईट जरा छोटी पडली त्यामुळं जाऊ द्या म्हणलं आता नाही का बघू तरी नंतर माझं मन झालं की मी आणणार लाईट आणि लावणार पण त्याला लय झंझटी कनेक्शन करावं लागेल त्यामुळं जरा गप्प बसलो. घराची लाईट बघू शकताय तुम्ही झाडाला लावायचं आहे पण बघू आता. तर चला आता मी तर लय दमलो दिवसभर फिरत होतो त्यामुळं आणि आता काय दाखवायला काय असलं तर दाखवून नाही तर मग मी आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी कॉलेजच्या काय कारणामुळे जास्त ब्लॉग टाकू शकत नाही तरी पण तुमचा सपोर्ट राहू द्या. चला गाईज बाय गुड नाईट. The next day. तर गाईज फायनली माझी झाडांवरती लाईट लावायची माझी इच्छा माझ्या पप्पांनी पूर्ण केली. फायनली दुसऱ्या दिवशी झाड म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं लाईट मी म्हणजे जेवढं माझ्याकडून चांगलं होईल तेवढं चांगलं लावायचा प्रयत्न केला. आणि घराची पण बघू शकताय तुम्ही मस्तपैकी थोडंफार व्ह्यू जरा जेवढं जमलं तेवढं माझ्याकडून ट्राय केलं. बघू शकताय तुम्ही झाडाला पण खरंच खूप भारी वाटतं नाही का म्हणजे झालं मला जसं पाहिजे होतं तसं झालं थोडंफार. तर जाऊ द्या काय विषय नाही.